हे रथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू साईने रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा, उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू, वणव्याची आग तू धगधगता ध्यास तू, लखलखता लावा हे तू. इंडियन एज्युकेटेड सोसायटी संचलित अंकुर बुद्धिमत्ता बुद्धिशाले कोल्हापुर ಇವರು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಗಮಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಜೊತೆಗೆ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಮಾದಾರ್ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬ್ರಿಗೇಡ್ ಖಾನಾಪುರ್ ಇವರು ಸಹ ವೇದಿಕೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय गणेशानाय बालचन्द्राय श्री गणेशाय धीमहि. ಸಹೋದರರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ गगनाचा गर्व ही तू, वणव्याची आग तू धगधगता ध्यास तू, लखलखता लावा ही तू. आमच्या इकडे सगळे काम सोडून तिन्ही आले. त्यानंतर कंबार सर आमचे म्हणजे आमचे ते फिरवत असतात आमच्या तालुक्याचे, कारण त्यांनी त्यांच्या मार्गदर्शन मी कुठलंही काय बी करत असलं तर त्यांच्या मार्गदर्शन करत आहोत. काही कार्यक्रम म्हणा कुठलंही करत असतं. कारण माझं म्हणायचं एकच उद्देश आहे की
सरकारची सुविधा परत अशी आहे की ग्रामपंचायतला प्रत्येक वर्षी 2 लाख रुपये येतात अपंगासाठी, तालुका पंचायतमध्ये 5 लाख येतात, झडपीमध्ये 10 लाख रुपये येतात, आमदार फंडामध्ये वर्षाला 10 लाख रुपये येतात आणि खासदार फंडामध्ये 20 लाख रुपये येतात. एवढे येतात फक्त पेपरावर ह्याच्यावर असं आहे. आज कुठे 51 पंचायतचं काम करता येतं, कार्यकर्त्यांना माहिती आहे की कुठली सुविधा अजूनपर्यंत मिळत नाही. गव्हर्नमेंटमध्ये एवढी घर देतो ते देतो एवढं म्हणतात तर कुठली आम्हाला सुविधा मिळत नाही. आणि काही लोक म्हणतात की संस्था डुप्लिकेट आहे. अहो डुप्लिकेट असलं तर ते काय आहे ते आम्हाला माहिती आहे, पुढे दाखवतो काय खरं आहे ते खोटं. तर माझं म्हणण्यात एवढंच आहे की आम्हाला बी न्याय पाहिजे, आम्ही बी चांगल्यापैकी जगू शकतो, आम्ही बी काही कलाकार करू शकतो. त्याबद्दल आम्हाला हे सपोर्ट करावा म्हणून म्हणतो आहे. आज पुंडलिक कुमार आहे की आमचा मित्र BA DED झाले, त्याने नोकरीसाठी आम्ही बरंच प्रयत्न केला कारण लागले नाही. लास्टला स्वतःचा बिझनेस चालू केला आणि आज त्यांनी त्याच्या हाताकडे 20 ते 25 लोक कामाला आहेत. नोकरीची गरज नाही, तिने आज स्वतःचा धंदा उभा करून ते व्यवस्थित कार्य करत आहेत आणि समाजाला बी भरपूर समजून. आणि गेल्या महिन्यात मी पुंडलिक राष्ट्रपती यांच्या हस्ते आम्हाला पुंडलिकला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, याचा ते कलागुरू म्हणून पुरस्कार, त्या पद्धतीने त्याला अवॉर्ड मिळाला. आम्ही दिल्लीला जाऊन घेऊन आलो. आमच्या अपंगामध्ये बी बरेच कलागुण असतात, त्यांना वाव द्यावा, त्यांना काय ते कोर्स यावं. आता आमच्या काही मुलांना गाणे म्हणायची आवड असते, काही मुलांना डान्स करायची आवड असते, काही मुलांना चित्रकला करायची आवड असते. असा त्यांचा वेदकी नाही आम्हाला. कुठल्याही स्टेजवर आपण काय करून आम्ही पुढे समाजाला काय ते करून दाखवू शकतो, तसा वेदकी नसल्यामुळे आमची आज पण एवढी माघार आम्ही भरवला आहोत. प्रत्येक म्हणजे आम्हाला काही सुविधा नाही, सुविधा फक्त म्हणजे पेपरला काय म्हणतात ही सुविधा घ्या ती सुविधा घ्या म्हणून एवढं सांगतात. तर आज पण आम्हाला फक्त एकच मिळतं की पेन्शनशिवाय दुसरी सुविधा कुठली मिळत नाही. पेन्शन करायचं म्हटलं की तर मला ते व्यवस्थित टायमात मिळत नाही, डॉक्टर व्यवस्थित मेडिकल व्यवस्थित करत नाहीत, तर कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये गेला आम्हाला काय किंमत नसं करतात. म्हणजे की आम्हाला त्यावेळी एवढा त्रास होत आहे. आता आमच्या जांबुटी भागाचे अति की लय पूर्ण लहान असताना जन्माचा अंध असलेला आमचे गणपती गुरु आज जांबुटी भागात एवढं हे की तिने अंध असताना किती लोकांची पेन्शन मला कुठलीही कामं बरेच कामं करून दिले तिने समाजात. तेवढा अंध त्यांच्या बी कला आहे, त्यांची बी एक कले म्हणून तिने एवढ्या लोकांना समाज कार्य करतात, त्या भागाच्या लोकांना मदत होते आहे. मग ह्याबद्दल बोलायचं म्हणजे आमचा एकच उद्देश आहे संघटित व्हा आणि संघर्ष करा. व्यवसाय करा. त्यांनी सांगितलं मला सर 5वा यम फार महत्वाचा आहे. 5वा यम जो आहे त्या 4 सूत्र गरजेचं नाही झालंय. मानसिकता पाहिजे, म्हणजे मेंटॅलिटी पाहिजे की मला व्यावसायिक व्हायचंय, मला उद्योजक व्हायचंय. ते त्या सरांचं उदाहरण आहे बघा. आणि आता मला सहज आपण सांगितलं BA झाले, PhD करायची काय विचार केला स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನಾಗಲಿ ನಾಗರಿಕರನ್ನಾಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದನ್ನು ಮಾತ್ರ ನೋಡಬೇಕು. ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾದಂಥ ಶ್ರೀಯುತ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಮಾಲರ್, ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬ್ರಿಗೇಡ್ ಖಾನಾಪುರ ಅವರೇ, ಶ್ರೀಯುತ ಕಾಂಬಳೆ ಅವರೇ, ಬಲ್ಲಾಪುರದಿಂದ ಕಾಂಬಳೆ ಅವರೇ, ಆಮೇಲೆ ರಿಟೈರ್ಡ್ ಪ್ರಾಚಾರ್ಯರು ಅವಾರ್ಡ್ ಮಾಡಿದ್ರು. ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಮ್ಯಾನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರ ವಿಕಲಚೇತನ ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಮ್ಯಾನ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಸುರೇಶ್ಗಳು, ಒಬ್ಬರು ಸುರೇಶ್ ಶಿಂದೆ ಅವರು, ಒಬ್ಬರು ಸುರೇಶ್ ಹಿಂದೆ ಅವರು, ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಜ್ ಸರ್. ಈ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ವಿಕಲಚೇತನ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸಮನ್ವಯ ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಮಕ್ಕಳ ಜೊತೆ ವಿಕಲಚೇತನ ಮಕ್ಕಳು ಸೇರಿ ಕಲಿತಾರೆ. ಮೊದಲೆಲ್ಲ ಎಷ್ಟಿದ್ದು ಅಂತಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ 707 ವಿಕಲಚೇತನರಿದ್ದಾರೆ. 7 ಹೆಸರು ಕೊಟ್ಟಿರೋರು, ಬರೀ 7 ಮಂದಿಗೆ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇವೆಲ್ಲ ಏನೋ ದೇಶ ಮೂಲದ ಹೊರಗೆ ಮಾತ್ರ ಹೋಗೋದು, ಮುಂಜಾನೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಿಡೋದು, ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಬಂದ ಹೊರಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು. ವಸತಿ ಶಾಲೆ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವರು ವಸತಿ ಶಾಲೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರ माझे BJP ಅಧ್ಯಕ್ಷ ಖಾನಾಪುರವನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಿಜವಾಗಿಯೂ ಒಂದು ಕಳೆಯನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಂತಹ ವೇದಿಕೆಯ ಮುಂದೆ ಹಾಸನದಂತಹ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮಾತನಾಡಲು ಇಚ್ಛಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈಗಾಗಲೇ ನಿಮಗೆ ವಿಷಯ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ
ಸಂಸ್ಥೆಯ ಯಾವುದೇ ಸಂಸ್ಥೆ ಹುಟ್ಟಿದೆ ಎಷ್ಟು ಕರ್ನಾಟಕ ಅವರು ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿಸ್ತರಣೆ ಅಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಈಗಾಗಲೇ ಅವರು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಗಣ್ಯ ಮಾತುಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಾಗ ನಮ್ಮ ಕಡೆ ಏನು ಹೆಚ್ಚು ಮಾತುಗಳಿಂದ ಮಾತನಾಡುವುದೇನಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಿಜವಾಗಿ ಒಂದು ವಿಶೇಷ ದಿನ. ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿಯೇ ನಾನು ಇವತ್ತಿನ ದಿನವನ್ನು ಪುಣ್ಯ ದಿನ ಅನ್ಕೋತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿ. ಮುಂದಿನ विचार बेकंದ್ರೆ ಈ महत्वाचं काम, बाकी सगळी भरपूर कामं असतील, पण अशा क्षेत्रामध्ये काम करणं हे खरोखरच एखाद्या तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा मोठे काम आहे असं मला वाटतं, असं मी त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर अपंग संस्थेच्या माध्यमातून अनेक मेळावे त्यांनी आयोजित केले आणि एक अपंग लोकांना साहित्य देण्याचं काम अनिल आणि त्यांच्या सहकार्याने केलं. त्याच्यानंतर आज ही प्रतिबंध मुलांची शाळा चालू करत असताना सुद्धा मला वाटतंय लक्ष्मणराव केव्हाही काय